13 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने आशा आणि गटप्रवर्तकांच्या संपामध्ये GR काढून तो प्रश्न मिटवला। आशा आणि गटप्रवर्तकांना दरमहा 5,000 रुपये मानधनवाढ देण्यात आली। पण त्याच्यानंतर जोपर्यंत मानधनवाढ मिळाली नाही तोपर्यंतच महाराष्ट्रातल्या बहुसंख्य अधिकाऱ्यांनी आशा आणि गटप्रवर्तकांच्यावर कामवाढ ताणवाढ करायला सुरुवात केली। जे वर्षाला त्यांचं PIP निघतो त्याच्यामध्ये ज्या कामांचा समावेश असतो त्या कामाच्या शिवाय त्यांच्या मनाली ती कामं सांगणं हा प्रकार सुरू आहे। आता 13 मार्च नंतर 24 दीड वर्ष झालेली आहे। महाराष्ट्र सरकारने आशा आणि गटप्रवर्तकांचा एकही प्रश्न सोडवलेला नाही आणि एकही मागणी मान्य केलेली नाही। जरूर काही संघटना उड्या मारत म्हणजे काही संघटनांचा आविर्भाव सुद्धा असा असतो, एक मोर्चा काढला की जणू काही यांनी जग जिंकलं अशीच यांची भाषा असते। स्वतःचं कौतुक करून घेणं हा सगळा प्रकार चालू असल्यामुळे आशा आणि गटप्रवर्तकांचं नुकसान होत आहे। काहीही मान्य केलेलं नाही दीड वर्षामध्ये सरकारने, आणि असं असून सुद्धा मोर्चा काढला की स्वतःची थाप पाठ स्वतःच वाजवून घेणे हा प्रकार सुरू आहे। यामुळं चळवळीचं नुकसान होत आहे। खरं म्हणजे त्यांच्या बापांनी आणि मार्गदर्शकाने असं कधी सांगितलेलं नाही। कार्ल मार्क्स त्यांचं तर म्हणणं असं आहे, वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट, यू हॅव नथिंग टू लूज बट युअर चेन्स। जगातील कामगारांनो एक व्हा। तर कामगार क्रांती करतो, पुढारी क्रांती करत नाहीत। यांचा आविर्भाव असा असतो की पुढारीच सगळं करतात। कामगार वर्गाच्या हालचालीमधून, कामगार वर्गाच्या वर्ग संघर्षामधून मागण्या मान्य होतात आणि तो लढा पुढे जात असतो। कामगार वर्ग संघर्ष करतात, पुढारी करत नाही। तर ही महत्वाची बाब विसरलेली दिसते। आणि हे एवढ्यासाठी मी सांगतोय की आता लढ्याचं स्वरूप बदललेलं आहे। हेच तर तत्वज्ञान आहे कामगार चळवळीच। ज्या वेळेस उत्पादन साधनांच्या तंत्रामध्ये बदल होतो त्यानंतर उत्पादन संघर्ष सुद्धा बदलतो आणि वर्ग संघर्ष सुद्धा बदलतो। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आज काय झालेलं आहे की गेल्या अनेक वर्षापासून ऑनलाईन कामाची जी सक्ती आहे त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की या ऑनलाईनच्या सक्तीमधून त्याचा कसा प्रतिकार करायचा हे अजून नेमकं ठरलेलं नाही म्हणा किंवा जमलेलं नाही म्हणा। आणि नाईलाजास्तव तो अशा काम करीत आहे। पगार वाढलेला दिसतो परंतु कामवाढ केलेली आहे आणि ताणवाढ सुद्धा केलेली आहे। त्याच्याबद्दल हे सरकार, भारत सरकार, महाराष्ट्र सरकार किंवा नूतन कायदा मानायला तयार नाही। म्हणजे सरकारचा दृष्टिकोन असा पाहिजे किंवा ILO कडून सांगितलेलं आहे, वर्ल्ड फेडरेशन कडून सांगितलेलं आहे की तुम्ही कामगारांना रोज कामाचे तास ठरवून द्या, त्यांना विश्रांतीची वेळ ठरवून द्या, त्यांना तुम्ही असा पीस रेट द्या की तो किमान वेतनापेक्षा कमी असता कामा नये। तर हे तत्व मोडून सरकारने एक दांडगा PIP काढला जातो। 100 पेक्षा जास्त कामं सांगितली जातात आणि तो दरवर्षी मंजूर करतात। आणि गंमत अशी आहे की त्या PIP मध्ये नसलेली 40-50 कामं आणखीन कामं करून घेतात। अशांना धमक्या देणे, कामावरनं काढून टाकण्याच्या धमक्या देणे, तुम्हाला फार पगार आहे म्हणून सांगणे। या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये दुर्दैवाने आज अशी परिस्थिती आहे की सगळी फील्ड मधले हॉस्पिटलची कामं आशा करतात, गटप्रवर्तक करतात। आणि पूर्वी 2005 पूर्वी या राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू होण्यापूर्वी ही सगळी कामं नर्सेस, इतर कर्मचारी हे गावोगाव जाऊन करायचे। तर ते फील्डमध्ये जायचं त्यांनी बंद केले, टेबलावर बसतात आणि सगळं काम आशा महिलांच्याकडून फील्डमधलं जाऊन करून घेतात। ही स्थिती आहे। तर याबद्दल सरकार ऐकून घ्यायला तयार नाही, चर्चा करायला तयार नाही, नुसताच थापा मारतात।
आरोग्यमंत्री असो नाहीतर हे खाता असो, हो करतो असं सांगायचं. आणि आश्वासन काय देतात त्यांना की तुमची आम्ही मीटिंग आयोजित करू. आणि नुसता मीटिंग आयोजित करू म्हटलं की हे टाळ्या वाजवतात आणि उड्या मारतात. त्याला काय अर्थ आहे का? म्हणजे तुमचं जे तुमच्यावर काम लादलेलं आहे ते समजून घ्यायला तयार नाहीत ते, की अशांना रोज किती वेळ काम करावं लागतं. यू विन पोर्टल आहे त्याच्यावर माहिती भरा, निक्षय पोर्टल आहे त्याच्यावर माहिती भरा, आभा कार्ड भरा, स्वावलंबन योजनेचं बघा, निक्षय पोर्टलमध्ये भरा, किती काम आहेत. तर हे काय त्यांनी PIP मध्ये दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे ही कामं त्यांना करून घेता येणार नाहीत, स्पष्ट आहे. परंतु त्यांची दादागिरी चालू आहे. हा मुद्दा आहे खरं म्हणजे. आता 1.5 वर्षापासून आम्ही मागणी केलेली आहे. आता ही मागणी करायच्या आधी विचारात घ्या की काही आशा आणि गटप्रवर्तक सुद्धा मागील 20 वर्षापासून काम करतायत, सलगपणे काम करतायत. मग ज्याने 20 वर्षे काम केलेलं आहे त्यांना हे नालायक सरकार ग्रॅज्युटी द्यायला तयार नाही, पेन्शन द्यायला तयार नाही, प्रॉव्हिडंट फंड लागू करायला तयार नाही, ESIC योजना लागू करायला तयार नाही. म्हणजे सगळ्या हक्कापासून वंचित ठेवायचं. जे काही कामगारांना हक्क आहेत भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ते द्यायचंच नाही. असं महाराष्ट्रामध्ये 70,000 आशांची फसवणूक चालू आहे. आणि त्याच्यामुळे की फक्त मोर्चा करून आता हे आपल्या मागण्या मान्य होणार नाही. सरळ आमचं ठोस म्हणणं आहे, याला आता प्रत्येक आशेने हे समजून घेऊन प्रत्येक आशेच्या पातळीवरचा हा लढा आहे. हा स्त्रियांचा लढा आहे, हा महिलांचा लढा आहे. आणि हा लढा पुढच्या काळामध्ये एका बाजूनं तिनंही करायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला फक्त आशा नाही, फक्त गटप्रवर्तक नाही, तर राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील जेवढे सगळे कर्मचारी असतील त्या सगळ्यांच्या संयुक्त माध्यमामधून आपण जर संघर्ष केला तर आपल्याला न्याय मिळेल. आज बघा ना, अगदी 2 दिवसापूर्वी नागपूर अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांनी चळवळ केली, त्यांचा लढा मोडला त्यांनी. शिक्षक बसले होते, 6-6 महिने पगार मिळाला नाही, त्यांचा लढा मोडला. आणि आशांना आश्वासन दिलं ज्या संघटनेला की तुमची मीटिंग बोलवतो. अहो ते मीटिंग बोलवतो म्हणतात नंतर मीटिंगच बोलवत नाही. आणि मीटिंग बोलवून का प्रश्न सुटतो का? प्रश्न सुटत नाही. आणि पुढारी कौतुक करत बसतात. आता चित्रपट आलाय बघा. आता चित्रपट बघून काय प्रश्न सुटणार आहेत का? अहो फार चित्रपट याच्या पूर्वी निघालेले आहेत. समाज को बदल डालो, समाज काय बदलला नाही, मदर इंडिया आला. चांगले चित्रपट होते, चांगले चित्रपट बघायला पाहिजे, परिवर्तनवादी चित्रपट बघायला पाहिजे, जरूर बघायला पाहिजे. पण चित्रपटामधनं समाज बदलतो आणि कामगारांच्या मागण्या मान्य होतात हे काही खरं नाही. ती एक पूरक बाब आहे, सांस्कृतिक बाब आहे. त्याचं किती भांडवल करायचं हे बी आपण समजून घेतलं पाहिजे. जरूर चित्रपट बघितला पाहिजे. चित्रपट बघितल्यानंतर आपण त्याचं मूल्यमापन करू. पण चित्रपटामधून का मागण्या मान्य होत नाहीत? मागण्या मान्य करण्यासाठी कामगारांना संघर्ष करावाच लागतो. शहीद भगतसिंग 2031 साली शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू ते फासावर चढले. नंतर त्याच्यावर अनेक चित्रपट निघाले, ते चित्रपट गाजले सुद्धा. तर प्रश्न असा आहे की लढायचे मार्ग बदललेले आहेत, गुंतागुंत बदललेली आहे. की नुसता जय म्हणून प्रश्न सुटणार नाही. तर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर तुम्ही वाचा ना, तुम्ही आशा स्कीम वाचा, वेबसाईटवर आहे. आशांच्या बद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. आशांनी त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रश्न विचारले पाहिजे, ते प्रश्न त्यांनी नोंदवून घेतले पाहिजे, त्यांचं निरसन केलं पाहिजे. पण आता आशांच्या मिटिंगामध्ये दादागिरी असते, पाट्या टाकायच्या, नुसता सांगायची कामं त्यांना, दुसरं काहीच करायचं नाही. हे चालू आहे. आशांच्या बैठका म्हणजे हा उद्योग सुरू आहे आणि मुख्य जो उद्देश आहे तो पूर्ण होत नाही. अगदी आशांची एवढी चेष्टा चालू आहे की जे काही आता 5,000 रुपये मानधन वाढलेलं आहे, या राष्ट्रीय आरोग्य अभियानाने फतवा काढलेला आहे की आशा आणि गटप्रवर्तकांना सुद्धा वेतन चिठ्ठ्या दिल्या पाहिजेत. वेतन चिठ्ठ्याच देत नाही ते.
आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की सरकारी खात्यामधल्या अधिकाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम, पगाराची रक्कम काढण्यासाठी काही कर्मचारी पैसे खातात आणि त्यांना अटक होते लाच घेताना. रोज अटक झालेली आपण पाहतो. म्हणजे सरकारी खात्यामध्ये सरकारांची बिलं, सरकारी अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची बिलं काढण्यासाठी पैसे खाणारी अवलाद याच सरकारमध्ये आहे. आणि जाणीवपूर्वक ते आशा आणि गटप्रवर्तकांना वेतन चिठ्ठ्या देत नाहीत. वेतन चिठ्ठ्या दिल्या पाहिजे, त्याशिवाय आशाला समजणार आहे का कुठलं तुम्ही काम केलेलं आहे, कुठलं काम केलेलं नाही हे समजायला तयार नाही. गटप्रवर्तकांनाही देत नाहीत, मात्र गटप्रवर्तकांच्यावर दादागिरी चालू आहे. तुम्ही रोज थंब केलं पाहिजे, हाही उद्योग चालू आहे. तर त्याच्यामुळं मी आता एक भर देतोय तो आशांच्या प्रश्नावर. गटप्रवर्तकांच्या प्रश्नाबद्दल मी एक वेगळं भाषण किंवा भूमिका नंतर मी आपल्याला सांगेन. तर याबद्दलचा मुद्दा असा आहे की एकदा परत तयारी करायला पाहिजे, नवीन निवेदनाची तयारी करायला पाहिजे. एक हत्यार तुमच्या हातात सुप्रीम कोर्टानं दिलेलं आहे, त्याच्याकडे तुम्ही का लक्ष देत नाही याचं मला आश्चर्य वाटतं. पॉश नावाचा कायदा आहे. त्या पॉश कायद्यामध्ये अर्थात तो महिलांच्या शोषणाच्या विरोधी कायदा आहे आणि तो लागू आहे, आशांना लागू आहे, कामाच्या ठिकाणी लागू आहे. आणि आशांना जबरदस्तीनं काम सांगणे, आशांना कामावरनं काढून टाकण्याची धमकी देणे, असं जर कोणी करत असेल अधिकारी, तर या पॉश कायद्याखाली त्याला शिक्षा होऊ शकते. या कायद्याखाली खरं म्हणजे या सरकारवर बंधन आहे की त्यांनी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्याची एक कमिटी तयार करायला पाहिजे. दुर्दैवाने त्यांनी अजून कमिटी तयार केलेली नाही. तर हे सगळं असल्यामुळे आम्ही लवकरच या कामवाढ, ताणवाढ, ऑनलाईन कामाच्या विरोधामध्ये त्यांना सांगून सुद्धा ते ऐकत नाहीत, म्हणून त्यांच्या विरुद्ध आम्ही लवकरच एक हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल करणार आहोत. आता आम्ही गटप्रवर्तकांची केस दाखल केलेली आहे, त्याची सुनावणी आता हळूहळू सुरू झालेली आहे. तर एकाच वेळेला या पुढे आशांना स्वतः संघर्ष केला पाहिजे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर संघर्ष केला पाहिजे. जर कोणी काम न करता नुसता दादागिरी करत असतील तर ती सहन करता कामा नये. आणि हे सगळं नुसता मोर्चानी होत नाही. मोर्चा काढले आता 1.5 वर्षामध्ये, काय झालं? काही झालेलं नाही. त्यांनी ना 65 वर्षाची अट मान्य केलेली आहे, ना त्यांनी आशांना गटप्रवर्तक ग्रॅज्युटी देण्याची गोष्ट मान्य केलेली आहे, ना त्यांनी अंगणवाडीप्रमाणे भाऊबीज देण्याची गोष्ट मान्य केलेली आहे. हे काही केलेलं नाही. नुसता थापा मारतात, नुसता चर्चा करतात. म्हणून अशा वेळेला जर काही हायकोर्टने त्यांना आदेश केला तर मग मात्र त्यांना झक मारत ऐकावं लागतं आणि त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी त्यांना करावी लागते. तर हे जे करायचं आहे, आता आमची जी युनियन आहे महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटना, ही राज्यव्यापी संघटना आहे. कशाला काय ताम्रपट लागत नाही. राष्ट्रीय युनियनचं तुम्ही संलग्न आहे की नाही, काय संबंध नाही. उलट या राष्ट्रीय संलग्न असणाऱ्या युनियनचं रजिस्टर नाही, त्यांचं बँकेत खातं नाही, पैसे किती गोळा केले याचा पत्ता लागत नाही, दादागिरीनं पैसे गोळा करायचा प्रयत्न केला जातो. रजिस्टर युनियनला तुम्ही सभासद वर्गणी द्या, बँकेत खाता आहे की नाही चेक करा. बँकेच्या खात्यामध्ये रक्कम भरणं अशाने आवश्यकता आहे. अरे बँकेत खातं नाही, युनियन रजिस्टर नाही आणि नुसतं देशव्यापी संघटनेचं नाव सांगायचं आणि आमची 100 वर्ष झाले म्हणून सांगायचं, त्याला काय अर्थ आहे? हे एक फसवणूक आहे. आशांची फसवणूक आहे, गटप्रवर्तकांची फसवणूक आहे. आणि यांना काय लाज वाटते काय कोर्टामध्ये केस घालायला? नुसताच थापा मारायच्या. सरकार ऐकत नाही आपल्याला दिसतं, सरकारचं लक्ष नाही आहे. ते कामगारांना विरोधच करता. हे भाजपचं सरकार दिल्लीतलं बसून आता त्यांनी 29 कायदे रद्द करून 4 लेबर कोड आणलेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर आशा आणि गटप्रवर्तकांची त्यांनी इतकी चेष्टा केलेली आहे की 7 वर्षापूर्वी केंद्रीय रक्कम तुम्हाला ठरवलेली आहे. 7 वर्षानंतर काय महागाई वाढलेली नाही का? 7 वर्षापर्यंत त्यांनी काही वाढ केलेली नाही. आणि दिल्लीला मोर्चे काढणारे रोज सांगतात, बघा आम्ही दिल्लीला जाऊन आलो, दिल्लीला जाऊन आलो. अरे काय दिल्लीला जाऊन आलो? तुमचं काय ऐकलं का त्यांनी? तर हे सगळं सुरू आहे. तर याबद्दल आता आशाने आणि गटप्रवर्तकांनी जागं झालं पाहिजे, ओळखलं पाहिजे, कोण आपली खरी भूमिका मांडतो हेही बघितलं पाहिजे आणि त्यांचा पाठपुरावा केला पाहिजे. फक्त काम करण्यासाठी रजिस्टर संघटनेची गरज असते.
जी रजिस्टर संघटना असेल तिला काम करण्याचा अधिकार आहे. त्या महाराष्ट्रामध्ये असं कोणी म्हणू नये की आम्हीच केलं. अरे अनेक संघटना आहेत, म्हणून तर कृती समिती आहे. आणि असं असल्यामुळे कोणत्याही संघटनेला काम करण्याचा अधिकार आहे. 20-25 संघटना महाराष्ट्रामध्ये आहेत. तर हे आशाने ओळखलं पाहिजे. कोण किती खोलात आहे हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे आणि त्या पद्धतीने या पुढच्या काळामध्ये आपण वाटचाल करावी असे आपल्याला आवाहन करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.